नमस्कार मित्रांनो, यावेळी मान्सून हा महिनाभर आधीच येऊन धडकल्याने बऱ्याच शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसाने बऱ्याच जागी नुकसान झालेले आहेत। तसेच मान्सून पूर्व जे सर्व काम असतात, साफसफाई असो, मेंटेनन्स असो, त्याची देखील कंप्लीट न झाल्यामुळे शहरात देखील खूप नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। त्याच अनुषंगाने आज जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर तसेच माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांनी नाले पूर्व साफसफाईचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना सूचना केल्या तातडीनं कसं नाल्यांची साफसफाई करण्यात येईल। तसेच कडवंची येथे देखील द्राक्ष बागेची जाऊन पाहणी केली आणि कृषी अधिकाऱ्यांना सूचना केल्या। पाहूयात नेमकं अर्जुनराव खोतकर काय म्हणाले। अपेक्षित असतो द्राक्ष बागासाठी आणि हा पाऊस आपल्याला 10 मेला चालू झालेला आहे आणि 10 मेला चालू झाल्यामुळे आपली एक महिना अगोदर आल्यामुळे काय झालंय, अतिरिक्त पाण्यामुळे द्राक्षाची बाग ही म्हणजे 1 फूट जास्त निघू राहिली आणि मला सांगा की आज मोठ्या नाल्यांची साफसफाईला सुरुवात होती। मान्सून पूर्व महानगरपालिकेच्या वतीने काम केले जाते, काय सांगाल? आम्ही स्वतः आणि सर्व अधिकारी महानगरपालिकेचे आमचे विष्णुपास फुले, बंडू मोहिते, आम्ही सर्व शहरातल्या नालेसफाईची पावसाळ्यापूर्वीच्या कामाची पाहणी सकाळपासून शहरामध्ये करत आहोत। पावसाचा अंदाज फार मोठ्या प्रमाणात आहे आणि शहरामध्ये कुठेही काही अडचण निर्माण होऊ नये या उद्देशाने नालेसफाई जी चालली तातडीनं यंत्रणा कामाला लावलेली आहे आणि ही नालेसफाई आम्ही या ठिकाणी बघत आहोत। पावसाळ्यापूर्वीच्या कामावरती आमचं अत्यंत बारीक लक्ष आहे आणि तातडीने सर्व काम करून घेऊ। आज कडवंची या गावामध्ये माननीय माजी आमदार अरविंद अण्णा चव्हाण आणि मी स्वतः या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या भागाला पाहणी करण्यासाठी या ठिकाणी कृषी अधिकारी यांच्यासह या ठिकाणी आलेलो। खरं तर हंगाम हा पावसाचा 1 महिना अगोदर सुरू झाल्यामुळं अनेक द्राक्ष बागायतदाराच्या याच्यावर खूप मोठा परिणाम होतो आणि अतिरिक्त पाऊस झाडाला मिळाल्यामुळं अनावश्यक झाडाची वाढ या ठिकाणी होते, अनावश्यक फुटवे त्याला फुटतात आणि त्यातून मग गर्भधारणा वगैरे होत नाही। त्यामुळं हा शेतकऱ्यांचं भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आणि तशा प्रकारचे आदेश किंवा तशा प्रकारचा अहवाल कृषी अधिकाऱ्याने तातडीनं शासनाला दिला पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो। मी स्वतः कृषी मंत्री महोदय माननीय कोकाटे साहेब यांच्याशी बोलेलच, माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी बोलेलच आणि या काळामध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे त्याची दखल शासन घेईल। यापेक्षा 4 तारखेला जो पाऊस झाला होता मागच्या, त्या संदर्भात जी गारपीट झाली होती आणि हे वाघरूळ मंडळ आणि रामनगर मंडळ या मंडळातला सदोष अशा प्रकारची ती यंत्रणा असल्यामुळं तिथं 0-0 पाऊस दाखवतो। त्यामुळं ते न होता वस्तुस्थिती फील्डवर जाऊन कृषी अधिकाऱ्याने ते नियोजन करावं अशा प्रकारच्या सूचना मी कृषी अधिकाऱ्याला दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे अहवाल शासनालाच आहे। साहेब